हे आपुलिया डोळा. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेच्या उपदेशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गीतेच्या उपदेशावर विस्ताराने जे टीका लिहिलेली ज्ञानेश्वरी त्याचं आपण चिंतन करत आहोत. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून आपल्या स्वरूपाचं वर्णन करून या ठिकाणी सांगतात. भगवान परमात्म्याला कशा पद्धतीने जाणलं पाहिजे याचं चिंतन या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे. यो मामजमनादींच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. भगवान परमात्म्याला कशा पद्धतीने जाणलं पाहिजे आणि भगवंताला जर अशा पद्धतीने आपण जाणलं तर कोणत्या प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होतं. भगवान सांगतात, मला अनादि अज आणि सर्व लोकांचा महेश्वर. मी अनादि आहे आणि त्यामुळे मी अज आहे, म्हणजे माझा जन्म होत नाही, आणि सर्व लोकांचा महेश्वर मी आहे. थोडक्यात काय, निर्गुण रूपाने सुद्धा मीच आहे आणि सगुण रूपाने सुद्धा मीच आहे. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेल्या आत्म्याच्या रूपाने मीच आहे आणि या जगाच्या रूपाने सुद्धा मीच आहे. या जगाचा सर्व करता धरता हरता सर्व काही मीच आहे. आणि तो परमात्मा जे आहे ते माझं स्वरूप आहे असं परमात्म्याला आत्मत्वाने जो जाणतो, परमात्म्याला ब्रह्मत्वाने जो जाणतो, असा जो कोणी असेल त्याला भगवान इथे असमूढ असं म्हणतात. बाकी सगळे जे आहेत ते मृत्यूग्रस्त आहेत, मृत्यूला प्राप्त होणार आहेत. पण परमात्म्याला जो अशा रीतीने जर जाणणार आहे तो मात्र मृत्यूग्रस्त नाही. कारण परमात्म्याला त्याने आत्मत्वाने जाणलं, ब्रह्मत्वाने जाणलं. ते परमात्मा माझं स्वरूप आहे आणि ते कसं आहे, ते अज आहे, नित्य आहे. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्याला आत्मत्वाने जाणलं म्हणजे तेच माझं स्वरूप आहे असं जाणलं. आणि असं जाणल्यामुळे तो सर्व पापही प्रमुच्यते. सर्व पापातून तो काय होतो, मुक्त होतो. कारण पाप जे असतं ते अज्ञानामुळे घडत असतं आणि याच्या ठिकाणी असलेलं सर्व प्रकारचं अज्ञान गेलेलं आहे. अज्ञानामुळे पाप, अज्ञानामुळे त्या ठिकाणी कर्म घडतंय आणि हे सर्व निवृत्त झाल्यामुळे तो सर्व पापही प्रमुच्यते असं भगवान म्हणतात. ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलंय. ते तर राहोनी ठाई ठिके स्वप्रकाशे चोखे. आज तो माझे देखे आपुलिया डोळा. त्या आजी त्या कॅमेरा समोर उभे राहिले आजी.
भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, तेथ राहुनी ठाई ठिके स्वप्रकाशे चोखे. ही ओळी मला वाटतं आपली झालेली चिंतनामध्ये. राहुनी ठाई ठिके म्हणजे त्या ठिकाणावर गेल्यानंतर स्थिर राहायला पाहिजे. त्या परमात्मा स्वरूपाचा निश्चय त्याने केला पाहिजे आणि तो परमात्मा आत्मत्वाने जाणला पाहिजे. त्याचा दृढ निश्चय झाला पाहिजे आणि तो दृढ निश्चय त्याचा टिकला पाहिजे, सतत असला पाहिजे. म्हणून राहुनी तेथ राहुनी ठाई ठिके, त्या स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे तो स्थिर झाला. स्वप्रकाशे चोखे, त्या ठिकाणी चोखट असा स्वप्रकाश आहे, आत्मप्रकाश आहे. त्या प्रकाशामध्ये कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. ज्ञातृ ज्ञेयाविन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी व जैसे, असं जे नित्य ज्ञान आहे त्या ज्ञानस्वरूपाकार तो झालेला आहे. आणि अजत्व माझे देखे आपुलिया डोळा, माझं जे नित्यत्व आहे, अनादि असलेलं स्वरूप आहे, ते डोळ्याने पाहतो म्हणजेच त्याला अपरोक्ष साक्षात्कार होतो. डोळ्याने पाहणं म्हणजेच आत्मत्वाने जाणणं आहे. कारण परमात्म्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते डोळ्याने चर्मचक्षुने दिसणारं नाही, ज्ञानचक्षुने दिसणार आहे. ज्ञानचक्षुने दिसणारं आहे म्हणण्यापेक्षा तो ज्ञानस्वरूप होऊन जाणे, ज्ञानस्वरूप होऊन जाणं हेच त्याला पाहणं आहे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. परमात्मा स्वरूपाला ज्याने पाहिलं तो परमात्मा स्वरूपाहून भिन्न राहत नाही. आणि अशा प्रकारे ज्याने परमात्म्याला पाहिलं, पुढच्या ओळीमध्ये सांगतात, मी आदिशी पर सकळ लोक महेश्वर, ऐशिया माते जो नर या परी जाणे. म्हणजे परमात्मा स्वरूपाला आत्मत्वाने तर जाणलंच, पण तो आत्मा जो आहे असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्धमुक्त असलेला आत्मा, तोच त्या ठिकाणी ईश्वर रूपाने प्रगट झालेला आहे. तो त्या जगताच्या रूपाने सुद्धा प्रगट झालेला आहे. त्याच्या दृष्टीने जगत, ईश्वर, मी असा कुठल्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही. मग मने सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू. अशा प्रकारे सगळे भेद नेणून तो जाणतो. एवं वस्तूशी जाणो दाता, जाणण्याची वस्तू तत्वात ते तत्वता, ते तर जाणणे आणि जाणता कैचा ओरे. कुठल्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सर्व प्रकारे तो परमात्मा स्वरूप झाला. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी आदिशी पर, सर्वांचा आदी कारण जे आहे त्या कारणाच्या सुद्धा मी पलीकडे आहे, ज्याचं कोणतंही कारण नाही. जो अनादि आहे, जो न जन्मणार आहे, न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता न भूयः, अजो नित्य शाश्वतो यम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला जो जाणतो तेच आत्मतत्व सकळ लोक महेश्वर आहे. म्हणजे सर्व लोकांचा नियंता असलेला ईश्वर, ईश्वर स्वरूपामध्ये सुद्धा आत्माच प्रगट झालेला आहे. सर्वांच्या मध्ये त्या परमात्म्याचाच प्रकाश आहे. अनुग्रह निग्रह करण्याची शक्ती त्याने आपल्या मायेच्या द्वारे धारण केलेली आहे. म्हणून ईश्वराच्या रूपाने सुद्धा तोच आहे असं जाणतो. ऐशिया माते जो नर या परी जाणे, अशा प्रकारे जो जाणतो.
म्हणजे परमात्म्याचं त्याने सगुण रूपही जाणलेलं आहे आणि निर्गुण रूपही जाणलेलं आहे. आपल्यातलाही परमात्मा ज्याला कळलेला आहे आणि जगातलाही परमात्मा कळलेला आहे आणि दोन्हीमध्ये असलेलं तत्व जे आहे ते एक आहे ज्याला कळलेलं आहे. अशा प्रकारे जो जाणतो त्याला काय प्राप्त होतं, कशा पद्धतीने त्याची अवस्था होते. ज्ञानोबराय म्हणतात, तो पाषाणा माझी परीस, जैसा रसा आत सिद्ध रस, तैसा मनुष्या आत तो अंश माझाची जाण. त्याने मला आत्मत्वाने जाणलेला आहे, परमात्मा रूपाने जाणलेला आहे. त्यामुळे आता तो सर्वसामान्यासारखा जरी दिसत असला तरी तो सामान्यासारखा नाही. समुद्र जळ नव्हे पैगा, काय नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा मानसात्या सारिखे. जरी संत आपल्या तुमच्या आमच्यासारखे दिसत असले, तुका भासला मानवी वेशधारी, परी तो लीला विग्रही निर्विकारी. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथेचा सर्वथा नव्हे नवल ऐके. ते दिसायला जरी तुमच्यासारखे असले तरी सुद्धा ते स्थितीच्या दृष्टीने वेगळे असतात. आपल्यासारखेच चालतात, आपल्यासारखेच बोलतात, आपल्यासारखेच राहतात. सर्व काही बाह्य दृष्टीने ते आपल्यासारखे जरी दिसत असले तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात, तो पाषाणा माझी परीस. तया देह कीर आथी, लोके तया ते सुखी दुःखी म्हणती, परी आमासे ऐशी प्रतीती तो परब्रह्मचे. हा ज्ञानेश्वर महाराज असताना ज्ञानेश्वर महाराजांना किती लोकांनी ओळखलं. अहो, संन्याशाची पोरं म्हणून त्यांना भाकरी सुद्धा मिळू दिली नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार त्यांना जर कळाला असता तर त्या लोकांनी त्रास दिला नसता. पण सामान्य सारखेच ते दिसत होते. शेवटी त्याच्याकरता रेडा बोलवावा लागला, भिंत चालवावी लागली. म्हणून दिसायला जरी ते सामान्य, पण जरी सामान्य दिसत असले, मुक्ताबाई जरी सामान्य दिसत होत्या तरी अधिकार केवढा मोठा होता. 1400 वर्षाच्या चांगदेवांना उपदेश केला. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाह्य काही बदल होत नाही, पण आंतरिक बदल झालेला असतो. त्याची जी प्रतीती आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याच्यात बदल झालेला असतो. एखाद्या माणसाला ज्ञान झालं म्हणजे काय त्याला 2 शिंग फुटतात का? का तिसरा डोळा येतो त्याला? काही नाही, तुमच्यासारखाच आमच्यासारखाच दिसतो, परंतु त्याची दृष्टी जी आहे ती जगताकडे पाहण्याची बदललेली आहे. जना तैसा जना माझी खेचरू, अच असताची जना नवे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तयाते. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात त्याला सामान्य समजू नका. तो पाषाणा माझी, ओवी काय चालली बघा, पाषाणा माझी परिसू. जसा पाषाणामध्ये अनेक दगड असतात, पण त्या दगडामध्ये परीस सुद्धा दगडासारखाच दिसतो. पण दगडासारखा आहे का तो? दगड म्हणून त्याला फेकून देता येईल का? अहो, काय त्या परिसरामध्ये सामर्थ्य आहे नुसता. काय होतंय सर, खाली कमी जास्त कमी जास्त कमी जास्त. पाषाणामध्ये त्या ठिकाणी दगडामध्ये आहे. दगड तो असा जरी सामान्य दिसत असला तरी लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं होतंय. कशाला काय लावल्याबरोबर? परीस. म्हणून परीस नव्हे धातू म्हटलेले, परीस नव्हे दगड. मला वाटतं त्या सोमवारच्या अभंगामध्ये कोण अभंग पाठ असणारा असेल तर सांगा. सोने नव्हे धातू. हां, परीस आलाय का त्याच्यात अभंगात? काय आलंय परीसत चरण?
परिसाचं काय चरण आलंय? अरे सोने नव्हे दातवे. परिस जो आहे, परिस नव्हे दगड असं म्हटलंय त्यांनी. आता हा म्हणतो इकडे, हा म्हणतो तिकडे, हा म्हणतो. परिसाला दगड समजू नका सामान्य. तसं हा दिसायला जरी सामान्य दिसत असलास तरी सुद्धा जसं लोखंडाला परिस लागला का सोनं होतं, तसं माणसाला याचा संबंध आला की त्या माणसाचं सोनं होतंय. साधू संतांचा संबंध जरी नुसता अशा माणसाचा संबंध जरी एखाद्याशी आला तरी त्याचं सोनं होतंय, म्हणजे तो ब्रह्मरूप होतो. हा देखीजे एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. म्हणून परिसाचं उदाहरण दिलंय. संतांना अनेक ठिकाणी परिसाचं उदाहरण दिलेलं आहे. या संतांचे हे देणे कल्पत रोहिणी दुने. परिसा परिस आघाद देणे चिंतामणी ठेंगना. ते पाठच करावं लागेल त्याला, तसं येणार नाही ते. म्हणून परिसाचं उदाहरण दिलंय. जैसा तरी तो पाषाणा माझी परिस, जैसा रसा आत सिद्ध रस. अनेक प्रकारचे रस आहे, पण त्या सगळ्या रसात सिद्ध रस म्हणजे अमृत. बाकीचे सगळे जरी रस असले तरी त्या सगळ्या रसांचा अंतर्भाव, सगळ्या रसांची गोडी कशात आहे? अमृतात आहे. अमृत रस स्वादनी रस सकळ. ज्ञानोबराय म्हणतात, का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र अवगाहनी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. एका समुद्रामध्ये स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. तसं अमृताचं सेवन केलं की सगळ्या रसाचं सेवन केल्यासारखं होतं. अहो अमृत नुसता लेश, अमृताचा लेश दैव गुणे म्हटलं. मृतल आहे, मृतही जीवितल आहे, अमृत सिद्धी असं म्हटलेलं आहे. हा अमृत सिद्धी. मेलेला मनुष्य असेल त्याच्या तोंडात अमृत टाकलं तो उठून उभा राहतो. तसा हा जो मनुष्य आहे, आता जसा रसात अमृत श्रेष्ठ असतं तसा हा सगळ्यामध्ये अमृतासारखा झाला. हा म्हणजे याला अमृताची उपमा दिली, याला परिसाची उपमा दिली. का? परीस जसा सगळ्या लोकांच्या उपयोगाचा आहे, लोखंडाचं सोनं करतो, तसं दुर्जनाला हा सज्जन करतो. अमृत एखाद्याला प्राप्त झालं तर तो मेलेला जिवंत होतो. त्याप्रमाणे याच्या सहवासात आलेले मेलेलेच म्हणायला पाहिजे, माझे भक्तिविन जळतो जे आले पण असे सगळे लोक जे आहेत याच्या सहवासात आले की अमृत स्वरूप होऊन जातात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तो पाषाणा माझी परिसू, जैसा रसात सिद्ध रसू, तैसा मनुष्य आत तो अंश माझाची जाण. त्याप्रमाणे आता सगळ्या मनुष्यामध्ये हा माझा अंश आहे. अंश आहे, इथे अंश शब्दाचा अर्थ आहे माझ्या स्वरूपाकार तो झालेला आहे. तो आणि मी याच्यात आता कुठलाही प्रकारचा भेद राहिला नाही बरं का. तसा तर जीव देवाचा अंशच आहे. हा ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातना. पण आता हा मात्र जो आहे केवळ अंश राहिला नाही, परमात्मा स्वरूप झालेला आहे. या अर्थाने अंश शब्द घ्या. म्हणून पुढे बोलतात, ते चालते ज्ञानाचे बिंब. पुढची ओवी, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, येर मानुषपणते भांब लौकिक भाग. ज्ञानोबरायांनी त्याला उपमा दिली. कशाची उपमा दिली? ओवी ऐकली का नाही तुम्ही? हा, ते चालते ज्ञानाचे बिंब. बिंब म्हणजे अहो सूर्य. बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती. बिंब म्हणजे सूर्य.
हा म्हणजे चालता बोलता ज्ञानाचा सूर्य आहे. जसा सूर्य ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी दिवाळी होते. दिवाळी पूर्व दिशेचे रावळी, उदय येताचे सूर्य दिवाळी, एरी दिशा काळी काळीमा नाही. अहो किती वर्षाचा अंधार असू द्या, सूर्य सकाळी उगवल्याबरोबर अंधार राहतो का? सूर्य अंधारा लागे रिगो का बलतेने सुरंगी परी नाहीची जैसा. किंवा सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची. ज्याप्रमाणे सूर्य उगवला का अंधार नाहीसा होतो, सूर्य उगवल्याबरोबर जिकडे तिकडे आनंद प्रकाश, त्याप्रमाणे हा आता जिकडे जाईल ना तिकडे प्रकाशच. ते चालते ज्ञानाचे, प्रकाशाला काही कमी नाही. तो ज्या ठिकाणी जाणार तिथे ज्ञानरूप प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. अहो ज्ञानेश्वर महाराज जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचा ज्ञानाचा प्रकाश पडला. पैठणला गेले तर सगळ्या पंडितांच्या सभेमध्ये रेडा बोलवला आणि ज्ञानाचा प्रकाश पाडला. नेवास्याला गेले तिथं ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानाचा प्रकाश पाडला. चांगदेव महाराज आले, त्याला सुद्धा ज्ञान दिलं. ते चालते ज्ञानाचे बिंब. सूर्य वास्तविक पाहता हा सूर्य जो आहे या सूर्याची उपमा सुद्धा कमी पडते. हा सूर्याचा जो प्रकाश आहे तो जड प्रकाश आहे, पण यांचा प्रकाश आहे सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. असं चालतं ज्ञानाचं बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. ज्ञानोबाराय म्हणतात अशा महापुरुषाचे जे अवयव असतात ते जणू सुखाला फुटलेले कोंब आहेत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक अवयवातून आपल्याला जीवाला सगळ्यांना सुखच प्राप्त होतं. परिणामा निघाले कोंब, धैर्य मंडपाचे स्तंभ, आनंद समुद्रीचे कुंभ चुबकळोनी भरिले. त्यांच्या त्यांचं शरीर जे आहे ते सुद्धा परमात्मा स्वरूप झालेलं आहे, आनंदरूप झालेलं आहे. त्यांना पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो. दर्शनाचेनी प्रशस्ती पुण्यपुरुष, संभ्रमाचे ऐती स्नेह जैसा ये व्यक्ती. एखाद्या माणसाकडे आपण गेल्यानंतर त्याने केलेला आदर सत्कार याच्यातून त्याचा स्नेह प्रगट होतो. त्याप्रमाणे हा जो मनुष्य आहे याला पाहिलं की याला पाहिल्याबरोबर आनंद प्राप्त होतो. त्यांचं दर्शन घेतलं तरी आनंद प्राप्त होतं, त्यांचं स्मरण केलं तरी आनंद प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तुकाराम महाराजांना पाहिलं, अहो नवे नवे आतापर्यंत होऊन गेले सगळे संत मांदियाळी, त्या सगळ्यांना पाहिलं तरी सुद्धा आनंद प्राप्त होतो. त्यांचं स्मरण केलं तरी आनंद प्राप्त होतो. कारण तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. त्या अवयवामध्ये त्यांचे पाय घ्या, त्यांचे हात घ्या, त्यांचं मस्तक घ्या, सर्व काही त्यांची दृष्टी घ्या, हे सगळं त्यांच्या सुखाची वृष्टी त्याच्यातून होत असते. त्यांच्या दृष्टीतून सुद्धा तो वास जेवताप आहे, तेव ते सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोधू. त्यांनी एखाद्याच्या मस्तकावर हात ठेवला की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महिषेशी. त्यांनी एखाद्याला आलिंगन दिलं, आलिंगन घडे
मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. येर मानुषपण ते भांब लौकिक भाग. ज्ञानोबाराय म्हणतात बाकी त्यांचं शरीर जे आहे ते मनुष्यासारखं दिसतं, पण ते भांब आहे. भांब म्हणजे भ्रम आहे, भासलेला आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने आपल्याला झालेला भ्रम आहे की हे शरीर आहे म्हणून, पण त्यांच्या दृष्टीने किंवा तत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर ते शरीर नसतात. परमात्मा स्वरूप ते झालेले असतात, भगवत स्वरूप ते झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपण नेहमी सांगतो, तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुका भासला मानवी वेशधारी, पण ते त्याला माणूस म्हणू नका. आपल्यासारखे दिसत असतील, आपल्यासारखे बोलत असतील, आपल्यामध्ये राहत असतील, मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्य पण तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानो बिंब. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे सूर्याचं जे बिंब आहे त्या प्रतिबिंब जरी पडलेलं असलं पाण्यात तरी पाण्याने ते बिंब ओलं होत नाही, तसा या ठिकाणी तो जरी भासत असला, या देहात जरी तो प्रतिबिंबित झालेत असला तरी सुद्धा या अलिप्त आहे. कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे, न शिंपे जळी जळे पद्मपत्र. म्हणून एर माणूसपण ते कदाचित व्यवहार करताना असतील की ग्रस्ताश्रमी असतील. आपण नेहमी त्या कानो पाठकांचा दृष्टांत सांगत असतो. त्यांचे कानोराज पाठक नावाचे एक संत होऊन गेले, ते केंदूर पाबळला. ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी दुःखाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये आश्रय दिला, आधार दिला, आणि फार मोठे संत होते, ग्रस्ताश्रमी होते. एक काशीवरून कोणी पंडित त्यांना भेटण्याकरता म्हणून आले. तर केंदूर गावामध्ये घराच्या बाहेर सकाळी सकाळी थंडीचे दिवस ऊन खात बसलेले होते. या मांडीवर एक मुलगा, या मांडीवर एक मुलगा, या खांद्यावर एक मुलगा, कोण दाढी ओढतंय, कोण मिशा ओढतंय, चाललंय आपलं. आता तो ग्रहस्थ आला आणि विचारायला लागला, का हो या गावात संत कान्होराज महाराज कुठं राहतात? त्याला वाटलं आता हा मनुष्य कोणतरी सामान्य दिसतोय. ते म्हटले याच देहाला कान्होराज म्हणतात. म्हणजे काय तुम्ही संत आहात का म्हणे. मी म्हटलं नाही तुम्हाला, मला संत म्हणा. अहो म्हटले फार मोठ्या आशेने मी आलो होतो तुम्ही संत आहात म्हणून, पण आता मी परत चाललो. म्हटले का बाबा काय झालं? अहो तुमच्या या मांडीवर एक पोरग, या मांडीवर एक पोरग, एक खांद्यावर खेळतंय. म्हणजे या पोरामुळे मला तू संत म्हणत नाहीस का? तिथं एक आड होता समोर, त्या आडात पोरं टाकून दिली म्हणे. तुम्ही असं करू नका कोणी बरं का. त्यांच्याकडे ते सामर्थ्य होतं म्हणून त्यांनी केलं. तो म्हणायला लागला, अहो काय निर्दयी मनुष्य आहे हा. म्हटले जाऊ द्या, तुम्ही एवढ्या लांबून आले माझ्या घरी जेव. अहो तुमच्या घरी आता जेवता येणार नाही, आता तुम्ही मुलं आडात टाकली, तुम्हाला सुतक पडलं. म्हटले सुतकामुळे जेवत नाही का? परत पोरं बोलावतो म्हणून प्रत्येक मुलाला बोलवलं, परत सगळी मुलं जेवंत केली. येर मानुषपण ते भांब लौकिक भागू. लोकासारखे ते दिसतात, ते व्यवहार करत असतील, कदाचित त्यांनाही ग्रहस्थाश्रम असू शकतो, मुलं बाळू असू शकतात, पण त्याच्यात ते लिप्त होत नाहीत. आंतरी दृढू परमात्मा रूपी गुडू, बाहेर तरी रूढू लौकिकू जैसा. बाहेर तुमच्या आमच्यासारखे काय व्यवहार म्हटलं की व्यवहारासारखं राहावं लागतं, ते व्यवहारासारखे राहतात, पण आतमध्ये त्यांची प्रतीती काय आहे? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला. म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. येर मानुषपण ते भांब लौकिक भाग. आता लौकिकाचा भाग आहे तो, कारण देह धारण केलेला आहे, शरीर